हवामानाचा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जगभरातील परिसंस्था, उदाहरणार्थ जंगले, गवताळ राने, समुद्रकिनारे आणि खारफुटीची जंगले इत्यादी करत असतात. परिसंस्था म्हणजे असा जैविक समुदाय, म्हणजेच गवत झाडापासून ते मुंगी वाघांपर्यंत सर्व जीव ज्यांची एकमेकांमध्ये आणि पर्यावरणातल्या भौतिक घटकांशी म्हणजेच माती, हवा, पाणी, सूर्यकिरणे इत्यादींची सतत देवाणघेवाण अथवा आंतरक्रिया चालू असते. अशा परिसंस्थांचा पाया जैवविविधतेत आहे. या परिसंस्थांकडून अनेक परिसंस्था सेवा आपल्याला मिळत असतात. किंबहुना मानवी अस्तित्वच या परिसंस्थांवर टिकलेले आहे. विविध परिसंस्था आपल्या परिसरातही आहेत आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही अर्थातच आपली जबाबदारी आहे. परिसंस्थेकडून आणि पर्यायाने जैवविविधतेकडून जे फायदे अनेक स्वरूपात आपल्याला मिळत असतात त्यांना परिसंस्था सेवा असे म्हणतात. या सेवा मानवासहित सर्वच जीवांना वेगवेगळ्या प्रमाणात मिळत असतात. शेतीसाठी लागणारी कसदार माती, मुबलक पाणी, स्वच्छ हवा या सर्व परिसंस्थेमुळे मिळणाऱ्या सेवा आहेत. अशा सेवा विनामूल्य आपल्याला मिळतात, त्यामुळे त्याची खरी किंमत आपल्याला लक्षात येत नाही. अशा परिसंस्था सेवा मानवी अस्तित्वासाठी गरजेच्या आहेत. इतकंच नाही तर हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या आपत्तींमध्ये तग धरण्यासाठीही आवश्यक आहेत. जे लोक प्रत्यक्षरित्या स्थानिक जैवविविधता संसाधनांवर अवलंबून आहेत त्यांनी त्यांच्या सूक्ष्म अवलोकनातून आणि कार्यानुभवानुसार जैवविविधतेसंबंधी ज्ञान विकसित करून जतन केले व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले. या पारंपरिक ज्ञानाच्या जोरावर जैवविविधतेमध्ये राहणाऱ्या स्थानिक समुदायाच्या कैक पिढ्या जंगलातून, कड्याकपारीतून समृद्ध जीवन जगत आल्या आणि आजही जगत आहेत. अशा समुदायाचे अथवा समाजाचे पारंपरिक ज्ञान मुख्यतः तोंडी स्वरूपातच राहिले आणि त्याच स्वरूपात ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत गेले. काही ज्ञान लोकनिर्मितीतून म्हणजेच लोकगीते, लोककथा इत्यादीमधून समाजामध्ये टिकून राहिले. आज झपाट्याने बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीमध्ये असे पारंपरिक ज्ञान टिकून राहणे अवघड होऊन बसले आहे. हेच ज्ञान नैसर्गिक आपत्तीच्या काळात मानवाला तग धरून राहण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणून अशा ज्ञानाची लिखित स्वरूपात नोंद होणे आवश्यक आहे. हवामान बदल हा आज कळीचा मुद्दा आहे आणि हवामान बदलाशी निगडीत आहे ती जैवविविधता. जैवविविधतेचं संरक्षण करणं हे हवामान बदलासाठी अनुकूलन करण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. जैवविविधता म्हणजे जनुकीय विविधता, जातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता हे तिन्ही मिळून बनते जैवविविधता. जर आपण जैवविविधता वाचवायची असेल तर त्यातलं पहिलं पाऊल हे आहे की जैवविविधतेची नोंद करणं. आणि जैवविविधतेची नोंद कशी करायची तर जैवविविधतेची नोंद करायसाठी आपण पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर किंवा लोकसहभाग जैवविविधता नोंद वही असं मराठीत आपण त्याला म्हणू शकतो. भारत सरकारने 2002 साली बायोडायव्हर्सिटी ॲक्ट मंजूर केला आहे आणि या कायद्याअंतर्गत असं ठरलेलं आहे की प्रत्येक गावाचं स्वतःचं जैवविविधता नोंद वही असणं गरजेचं आहे किंवा गावाचं PBR असणं गरजेचं आहे. तर सध्या वॉटर संस्थेने 29 गावांमध्ये जो कार्यक्रम राबवलेला आहे तर आम्हाला 29 गावांमध्ये आम्ही या प्रकारची PBR ठेवलेली आहेत. जैवविविधता नोंदवही प्रामुख्याने लोकसहभागातून बनवले जाते. ती बनवण्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि लोकांचा जर सहभाग त्यात घेतला तर चांगले प्रभावीपणे ती गावाच्या भविष्यासाठी उपयोगी पडू शकते. तर या लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये प्रामुख्याने 6 भाग केलेले आहेत. तर त्यामध्ये पहिल्या भागामध्ये गावचा इतिहास आणि गावची सामान्य माहिती, गावातील जे जाती जमातीचे वगैरे लोक राहतात त्याची नोंद केलेली. दुसऱ्या भागामध्ये गावचं एकंदरीत स्वरूप कसं आहे, त्यामध्ये भूस्वरूप असेल, जीवस्वरूप असेल, जलस्वरूप आणि लोकस्वरूप याची माहिती लिहिलेली. तिसऱ्या भागामध्ये कृषी जैवविविधतेची नोंद केलेली आहे. त्यामध्ये पिकं, शेतात आढळणारी तणे, शेतीसाठी लागणारे अवजारे अशा विविध गोष्टींची नोंद केलेली आहे. आणि चौथा जो भाग आहे त्यामध्ये गृहोपयोगी जैवविविधतेची नोंद केलेली आहे. त्यामध्ये औषधी वनस्पती, शोभेच्या वनस्पती, बाजारपेठा यांची नोंद केलेली आहे. 5व्या भागामध्ये वन्य जैवविविधतेची नोंद केलेली आहे. त्यामध्ये वनस्पती, झाडं, झुडपं, वेली, प्राणी, पशु, पक्षी यांची नोंद केलेली आहे. आणि 6व्या भागामध्ये सांस्कृतिक विविधतेची नोंद केलेली आहे. असं एकंदरीत
PBRचे 6 भाग करण्यात आलेले आहेत. जैवविविधता नोंदवही करताना काही मुद्दे लक्षात ठेवावे लागतात. जैवविविधता नोंदवहीमध्ये नोंद करताना पुरुष आणि महिला दोघांचेही ज्ञान आणि मते नोंदवली पाहिजेत. लोकांकडून गोळा केलेल्या माहितीची नोंद करण्यापूर्वी तांत्रिक सल्लागार मंडळाकडून काळजीपूर्वक तुलना, विश्लेषण आणि पडताळणी करणे आवश्यक आहे. गावामध्ये रजिस्टर करण्याबरोबरच गावामध्ये जे काही पारंपरिक बी बियाणं असेल ते पण संकलित करून ठेवलेलं आहे. ते जे बियाणं संकलित केलेलं आहे ते बऱ्याचशा आत्ताच्या मुलांना वगैरे माहिती नाही का पूर्वी आपल्या गावात हे बियाणं होतं आणि त्याचा असाचा वापर होता, ते अशा प्रतिकूल हवामानात तग धरायचं, असे याचं नॉलेज वगैरे आत्ताच्या मुलांना नाही. तर ते एक माहिती भावी पिढीला माहीत होण्यासाठी ते एक महत्त्वाचं गोळा केलेलं आहे गावातून बी बियाणं. जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये जैवविविधता संवर्धनाची गोष्ट आणतो तर त्या गावांमध्ये बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जे आहेत, म्हणजे असे भाग की जिथे जैवविविधता अजून टिकून आहे, जैवविविधता चांगली आहे, असे बरेचसे भाग असतात. काही ओढ्यांमधल्या पाणथळ जागा असतील, ओढ्यामध्ये असलेलं छोटंसं तळं असेल किंवा गावामध्ये नदीच्या किनारी एखादा भाग असेल की जिथे भरपूर झाडी आहे, किंवा डोंगरावरची अशी जागा असेल की जिथे मानवी हस्तक्षेप कमीत कमी आहे आणि जिथं प्राणी पक्षी चांगल्या संख्येनं किंवा त्यांची डायव्हर्सिटी चांगल्या प्रकारे बघायला मिळू शकते. तर असे जे भाग आहेत, असे जे स्पॉट आहेत, तर त्यांचं संवर्धन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. क्लायमेट चेंज अडॅप्टेशन हा प्रकल्प राबवण्यात येतो. यामध्ये जैवविविधता संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत हर्बेरियम हा महत्त्वाचा भाग त्यामध्ये आहे. थोडक्यात हर्बेरियम म्हणजे काय असतं, एखादी औषधी वनस्पती आहे किंवा उपयुक्त वनस्पती आहे, तिचा पानं, फुलं यांच्या सोबत असलेला एक विशिष्ट छोटी फांदी घेऊन ती तिच्यातलं डिहायड्रेशन म्हणजे तिच्यातला पाण्यातला अंश काढून तिला प्रेस करून म्हणजे तिच्यावर दाब देऊन तिची एक प्रतिकृती जशीच्या तशी तयार करून ती जतन करून ठेवली व ती एका कागदावर चिपकवून त्याची जी माहिती थोडक्यात तिच्या सविस्तर खालच्या साईडला नोंदवणे. मग त्यामध्ये त्या वनस्पतीचे लोकल नाव, त्याच्यानंतर शास्त्रीय नाव व त्या वनस्पतीचे स्थानिक लोकांना काय ओळख आहे किंवा स्थानिक लोक त्या वनस्पतीचा कोणत्या प्रकारे उपयोग करतात किंवा कशासाठी त्याचा उपयोग करतात, तर ती माहिती तिथे नोंदवत असतात. जेणेकरून ती जी माहिती आहे, जो कोणी विद्यार्थी असेल किंवा इतर जे नागरिक असेल जे नंतरून येणार आहे त्यांना त्या वनस्पतींची माहिती व्हावी, त्यांचं अजून संवर्धन व्हावं, यासाठी त्यांना ते उपयुक्त पडेल. जैवविविधता नोंदवही ही सुरुवातीच्या ज्ञानाचा कायदेशीर पुराव्यासाठी महत्त्वाचा पायाभूत दस्तावेज असल्यामुळे त्यातील नोंदी या अतिशय काळजीपूर्वक केल्या गेल्या पाहिजेत. या वहीमध्ये नाविन्यपूर्ण व नवीन उपलब्ध होणारी माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवली पाहिजे. जैवविविधता नोंदवही ही जैवविविधता व्यवस्थापन समितीने मान्य केल्यानंतर ग्रामसभा व ग्रामपंचायत येथे ठेवून त्यास प्रसिद्धी दिली पाहिजे. तसेच तिचा शाळांमध्ये पर्यावरण विषय शिकवण्यासाठी शैक्षणिक साधन म्हणून उपयोग होऊ शकतो. लोकसहभागातून तयार झालेली जैवविविधता नोंदवही, बीजसंकलन आणि हर्बेरियम यांचा उपयोग हवामान बदलामुळे होणाऱ्या ज्या आपत्ती आहेत तर यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी आणि आपली जी भविष्यातील पिढी आहे तर यांचं भविष्य संरक्षित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जैवविविधता नोंदवही हा केवळ एक दस्तावेज नसून तो मौल्यवान ठेवा आहे. याचा उपयोग जैवविविधता संवर्धन आणि उदरनिर्वाहाच्या शाश्वततेसाठी केला जाऊ शकतो, ज्यायोगे भविष्यातील पिढीसाठी आपण एक अनमोल ठेवा जतन करू शकू.